ज्याला पैशातलं कळतं त्याला सर्वाधिक ज्ञान असतं असं बोललं जातं आणि त्याचा त्या समूहावरती कंट्रोल असतो. हो, मी बोलतोय इकॉनॉमिक्सबद्दल. आणि इकॉनॉमिक्स सारखा विषय म्हणजे अर्थशास्त्र हा विषय जर तुम्हाला आवडत असेल, तो जाणून घ्यायचा असेल, वित्तीय धोरणं म्हणजे काय असतात, देश कसा चालतो, संस्था कशा उभ्या राहतात, याच्या मागचं आर्थिक गणित कसं असतं हे जर लक्षात घ्यायचं असेल, जगाचा कारभार आणि जगाची अर्थव्यवस्था काय आहे हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल आणि आत्ता चाललेल्या उलाढाली हे पाहता तुम्हाला जर वाटलं की मला यातलं तज्ज्ञ बनायचं आहे, तर BA इकॉनॉमिक्स हा करिअरचा एक ऑप्शन राहू शकतो. पूर्वी तो पारंपरिक ऑप्शन्समध्ये होता, आता मात्र तो नव्या स्वरूपात उपलब्ध झाला आहे. 12वी नंतर हा 3 वर्षांचा कोर्स आहे. या पदवी अभ्यासक्रमामध्ये आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय याचा अभ्यास करतो. सर्वसामान्य माणसांना माहीत नसलेलं GDP, GNP, NP, नॅशनल इन्कम या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून शिकायला मिळतात. वित्तीय धोरणं कोणती असतात आणि बँकिंगची सिस्टीम कशी चालते हे सुद्धा BA इकॉनॉमिक्स आपल्याला अवगत करून देणार आहे. अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ग्लोबल मार्केट्स याचा देखील अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास आपला होणार आहे आणि आजच्या युवकांना यामध्ये विशेष रुची आहे. मित्रांनो, डेटा ॲनालिसिस सारखी गोष्ट आणि इकॉनॉमिक्समधलं स्टॅटिस्टिक्स हे जर तुम्हाला समजून घेता आलं तर निश्चितपणे फायनान्समधल्या सुद्धा मोठ्या करिअर्सकडे आपल्याला जाता येतं. आणि हा सगळा अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट्स पण आल्या, म्हणजे देशाचा विकास कसा करायचा, यासाठीची इकॉनॉमी कशी असली पाहिजे आणि अर्थशास्त्रज्ञांची मतं काय आहेत, असा सगळा अभ्यास या BA इकॉनॉमिक्स या पदवीमध्ये आपल्याकडून करवून घेतला जाणार आहे. सध्या क्रेज आहे ती म्हणजे फायनान्शियल ॲनालिस्ट आणि डेटा ॲनालिस्ट या करिअर्सबद्दल. BA इकॉनॉमिक्स नंतर आपल्याला हे करता येणार आहे. आपण बँकिंग सिस्टीममध्ये काम करू शकतो, आपण शेअर मार्केट ट्रेडिंग यातलं करिअर निश्चितपणे करू शकतो. BA नंतर स्वाभाविकपणे उपलब्ध असलेले ऑप्शन्स, त्याच्यामध्ये आपण मास्टर्स कालांतराने करू शकतो, आपण या विषयातलं शिक्षण परदेशात जाऊन घेऊ शकतो, आपण MBA फायनान्स सारख्या गोष्टीमध्ये जाऊन देखील उच्च शिक्षण घेऊ शकतो. आणि एकूणच इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामुळं प्राध्यापक, त्यामधला शिक्षक, त्यामधलं प्रशिक्षण, ॲनालिस्ट, यासोबत फायनान्स मॅनेजर आणि एकूणच बिझनेसमधल्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण जाऊन काम करू शकतो. त्यामुळं BA इकॉनॉमिक्स हे करिअर इथून पुढच्या काळात निश्चितपणे ताकदवान करिअर ठरू शकतं असं मला वाटतं.